आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। विजय असो, शिवसेना आवाज द्या, भारत माता की। शिवसेनेने शेकापच्या बालेकिल्ल्यात लावला सुरुंग। गेली 25 वर्ष सत्ता राखलेल्या वणी नागोठणे ग्रामपंचायतीमधील जवळपास 300 ते 350 ग्रामस्थांनी गरिबांचे कैवारी आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आणि शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे व इतर शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। या प्रसंगी बोलताना शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंनी केला आणि हीच शिवसेना घेऊन आज त्यांचे शिष्य भरतशेठ गोगावले आपल्या गावामध्ये आले आणि त्यांच्या माध्यमातून या गावात शिवसेनेची मुहूर्तमेढ होत आहे। आणि याला कारण ठरलं असेल जयेश बरोबर असणारी सर्व मंडळी असतील, या सर्वांचं। तर महाड पोलादपूरचे आमदार यांनी वणी अख्खा गाव हा आपल्या मतदारसंघात नसताना सुद्धा आपण या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असू अशी ग्वाही दिली। या प्रसंगी आमदार भरतशेठ गोगावले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की आज वणी गावातील माझ्या महिला भगिनी, पुरुष कार्यकर्ते, युवासेना या सगळ्यांनी आज जाहीर पक्ष प्रवेश केला। हा आपण स्वतः पाहिला, अखंड गावाने हा प्रवेश केलेला आहे। इतर ज्या काही 2-3 वाड्या आहेत त्यांचा आज पूजेचा याचा कार्यक्रम असल्यामुळे तो कार्यक्रम नंतर होईल, परंतु आजपासून या मंडळींनी वणी गावातल्या सगळ्या कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला भगिनींनी आज शिवसेनेची बांधिलकी पत्करलेली आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीने आम्ही आश्वासित करू इच्छितो, जी काय त्यांची विकास कामं असतील गावाची ती करून देण्याची जबाबदारी आमदार या नात्याने, पक्षाचा पक्षप्रतोद म्हणून, पक्षाचा उपनेता म्हणून, जिल्हा प्रमुख म्हणजे तालुका प्रमुख ह्या सगळ्यांसहित आम्ही ती जबाबदारी घेतोय। एकदा शब्द दिला का तो पुरा करूया, ते त्यांना मी परवा सांगितलेलं आहे। निवडणुका संपल्यानंतर त्यांना आम्ही महाडला एकदा बोलवतो आणि त्यांच्या जे काही समस्या त्या दूर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। विधानसभेच्या वेळेला जयंत पाटील महाडमध्ये तळ ठोकणार आहेत असं त्यांच्याकडून ऐकायला मिळालंय, आपण काय त्यांचं आम्ही स्वागत करू। आतापर्यंत त्यांचे जे काय पूर्वी 4-5 आमदार होते त्यांना आता औषधाला पण एक पण राहिला नाही, त्याच्यामुळे आता स्वतः पहिलं त्यांनी बघावं त्यांच्या पक्षाचा कोण आमदार येऊ शकतो का आणि मग दुसऱ्याकडे येऊन त्यांनी तळ ठोकावा। पण तळ ठोकला नाही तर तळाच्या आणखीन वरती जाऊन बसले तरी भरतशेठच्या मतदारसंघामध्ये काही फरक पडणार नाही। जोपर्यंत भरतशेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत। भरतशेठ हा गरिबांचा शेठ आहे, हा श्रीमंतांचा शेठ नाही आहे। कारण गरीब हे मनापासून आणि हृदयापासून आशीर्वाद देतात, त्याच्यामुळे भरतशेठला जे काय टोपण नाव दिलेलं आहे भरतशेठ, हे बँकेचा कोण मी चेअरमन नाही आहे, कोण पदाधिकारी नाही आहे किंवा मोठ्या बंदराचा काय मी कोण ठेकेदार नाही आहे। मी गरिबांचा ठेकेदार आहे की गोरगरीब जनतेची जी काही कामं करायची आहेत त्यांचे रोज आशीर्वाद घेऊन आमची वाटचाल चालू आहे। म्हणून तर लोकांनी एकदा नाही, दोनदा नाही, 3दा निवडून दिलं। आणि हे तुम्हाला माहिती आहे, अरे ज्या मंत्रिमंडळामध्ये स्थान असताना आम्ही थांबलो, हल्ली ग्रामपंचायतीचा सदस्य उमेदवाराला थांबू शकत नाही, परंतु महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये नाव आल्यानंतर ज्या काही कारणास्तव थांबलो, ह्याच्यापेक्षा मोठे पण काय असू शकतो। आणि म्हणून आमचा शब्द आहे जो मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगतो ते पाळतात। त्याचं कारण ते आहे भरतशेठनी त्या प्रकारे वागलेलं आहे। तेव्हा असे अनेक जयंत पाटील आले तरी रायगडच्या मावळ्याचा समोर त्यांची डाळ शिजणार नाही आहे, हा माझा तुम्हाला शब्द आहे या वणी गावामध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। संजय राऊत असे म्हणतात एकही खासदार निवडून येणार नाही। संजय राऊतांनीच बोलायला पाहिजे, कारण संजय राऊतांनी आतापर्यंत गेली 1.25 वर्ष, पुढच्या महिन्यात सरकार पडल, त्याच्या पुढच्या महिन्यात पडल, 15 दिवसांनी पडल, आतापर्यंत पडलं का? ते ज्यावेळेला बोलतं त्याच्या विरुद्ध होतं, त्यामुळे त्यांनी तेच बोलावं। येणार नाहीत म्हणजे सगळे येतील 45 पार। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंदुर्ग सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, भरतशेठ आगे बढ़ो।
रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, चणेरा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.